आणि मी दुसरा कोणी नाही आहे रे, मी तुझ्याच मनातला एक विचार आहे. तुझ्याकडून काही चुका होऊ नये म्हणून मी तुला संकेत देत असतो. ते तू समजलास तर ठीक, नाहीतर तू त्याच चुका परत करू नये म्हणूनही मी येऊन तुला सांगत असतो रे. बघ, आपल्याला आपल्या चुकांची फळं इथेच भोगायची. त्यामुळे काही चुकीचं करू नकोस प्रीतम. केवढं बोलतो रे हा, कसं ऐकतोस तू याचं एवढं? हे बघ, मी सांगतो 2 वाक्य. आजच्या आज क्लबला जाऊ, पैसे जिंकू, संपला विषय. अरे भाई विचार कर ना, आजच पैसे परत करता येतील, आईला पण क्लब मालकाला पण, विषय संपला भाई. नाही 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 प्रीतम, हे बघ मी तुला सांगतोय, अशी खूप वाईट फळं भोगावी लागतील तुला. याचा ऐकणार आहेस का तू? चल, किती बोर आहे हा. अरे माझं ऐक भाई, फन करत करत पैसे कमवू, काय बोलतो? चल ना. नाही प्रीतम, तू माझं ऐक, मी चांगलं सांगतोय तुला. याचं काय ऐकू नको, माझं ऐक तू, माझं ऐक. मी सांगतोय ना तुला, मी चांगल्यासाठी सांगतो. हा नाही रे, हा बोर आहे. तुझा विचार तू कर आता, तू ठरव काय करायचं ते. अरे मी थांबा 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 यार, थांबा जरा थांबा, मला विचार करू दे. मला आता तुमची गरज नाहीये. मला जरा शांतता, मला स्पेस हवा आहे माझा. जरा थांबा प्लीज, जरा थांबा थांबा. प्रीता, रिलॅक्स रिलॅक्स. काय तू तू ठीक आहेस ना? हा मी ठीक आहे. अरे पण तू इथे काय? प्रीतम, मी तुला तो नेकलेस घेताना बघितलं होतं, पण तू तो का घेतलास आणि परत कधी येऊन ठेवलास हे मला नाही माहिती. मी विचारणारही नाही, पण मला खात्री आहे की यापुढे तू काही चुकीच्या मार्गावर जाणार नाहीस. काका, मी तुला प्रॉमिस करतो, यापुढे मी कधीच काही चुकीचं वागणार नाही. थोडा विश्वास ठेव माझ्यावर प्लीज. आता तू प्रॉमिस केलंय तर काळजी नको करूस. मी वहिनींना काही सांगणार नाही. शुअर तू ठीक आहेस? हा अरे मी ठीक आहे, मी ठीक आहे. मी काकीचा नेकलेस जरी परत मिळवला असला तरी पण अजून त्या क्लब मालकाचे 10 लाख आणि आईचे 50 लाख द्यायचेत मला. हे एवढं मोठं देणं मी कसं भागवणार आहे? मला आता काहीच मार्ग दिसत नाहीये. टेन्शन आलं यार या सगळ्याचं. काही करून या प्रकरणातून लवकरात लवकर बाहेर पडायचंय मला.